बोल ना राजा. उद्या सकाळी मला 7 वाजता शाळेत पोहोचायचं आहे. उद्या लवकर उठा. का? तुझी व्हॅन नाही येणार का रे उद्या? उद्या 15 ऑगस्ट ना, म्हणून आमच्या व्हॅनच्या काकांनी पण सुट्टी घेतली. आणि उद्या कंपल्सरी आम्हाला शाळेत पोहोचायचं आहे. अरे हो, उद्या 15 ऑगस्ट ना. ठीक आहे, सोडतो मी तुला उद्या. नक्की आहे? प्रॉमिस? हो, प्रॉमिस प्रॉमिस. आई आई काय रे? मला उद्या पूर्ण व्हाईट ड्रेस घालून शाळेत जायचं आहे. माझे कपडे धुवून ठेवले आहेस ना? अरे धुवून इस्त्री करून सुद्धा झालाय. ओके. अहो ऐकलं का? बोल ना. उद्या मी जरा आईकडे जाऊन येईन म्हणते. काल तिचा फोन आला होता. तिची तब्येतही बरी नाही आहे आणि तसंही मी बरेच महिने तिला भेटलेही नाही आहे. कधी उद्या? हो. उद्या नाही आहे, नंतर कधीतरी जा. उद्या आम्ही माझ्या ऑफिसमधल्या मित्रांना घरी जेवायला बोलवलं. तुला सांगायचंच विसरलो. अहो पण हे ठरवण्याची मला कल्पना तरी द्यायचीत ना. मग आता सांगतोय ना, एरवी आपल्या नोकरामुळे कधी घरी कोणाला बोलायला जमत नाही. आता उद्या आणायची सुट्टी आहे म्हणून बोलवलं त्यांना. आता माझ्या प्रमोशनची पार्टी मागतात तेव्हापासून ते. अहो पण ऑफिसच्या कामाच्या दिवसात मला नाही भेटायला मिळत तिला. आणि तसंही रविवारी घरी कामांचाच रगाडा असतो. मग सुट्टी काढ एखाद्या दिवशी आणि जा भेटायला. पण उद्या नाही जायचं. आणि हो, उद्या दुपारी येणार आहे ते 4 जण आहेत. मस्तपैकी मेनू कर, गुलाबजाम वगैरे. उद्या आपल्या घरी गुलाबजामुन करणार. मस्त. आई मला उद्या तिरंगी झेंडा हवाय. बरं. मी मला सायकलला लावणार. अरे वा, छान. आई दरवर्षी 15 ऑगस्टलाच का झेंडा बांधला नसतं आणि दुसऱ्या दिवशी का नाही मिळत तो झेंडा? अरे तुला माहिती आहे ना, 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना त्या दिवशी. म्हणून तू कसा दरवर्षी 14 फेब्रुवारीला तुझा वाढदिवस साजरा करतोस, तसा तो भारताचा वाढदिवस असतो. पण आई, स्वातंत्र्य म्हणजे काय ग? स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे तसं वागता येणं. तू कसा मनात आलं की मित्रांबरोबर खेळायला पळतोस, टीव्हीवर हवं ते कार्टून चॅनल्स हवं तेव्हा लावतोस. तुला कोणी अडवत नाही ना. नाही. मग ते झालं स्वातंत्र्य. आई, म्हणजे आपलं प्रत्येकाला ते स्वातंत्र्य मिळतं? हो. मग तुला का नाही मिळालं ते स्वातंत्र्य? तुला उद्या आजीला भेटायचं मनात आलं होतं ना, मग तुला बाबा का नाही म्हणाले? आपला देश स्वतंत्र झाला राजा, मी नाही रे. माझा स्वातंत्र्य दिन अजून यायचं. कधी येईल माहिती नाही रे. आई, तू रडू नको. मी मोठं झालो ना की तुला देईन स्वातंत्र्य. मग जेव्हा पाहिजे तेव्हा तू आजीला भेटायला जा. ओके? ओके. चल झोप आता. सकाळी उठून झेंडा बांधायला जायचंय ना.